आम्ही भारतीय संविधानातील आर्टिकल 51 या निवेदनात दिलेलं आहे. ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट 1954 या संदर्भात या निवेदनामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अंधश्रद्धेचा जो कायदा आहे 2013चा त्या संदर्भात या निवेदनामध्ये आहे. तर आणि IPCचं पण त्याच्यावरती कारवाई करू शकतात फसवणुकीची 420. तर हे सर्व ॲक्टच्या आधारे आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. श्वेता जुमानींनी त्यांना आम्ही संपर्क केला होता. त्यांनी मला त्याची पण कॉपी त्यांना दिलेली आहे. त्यांनी मला व्हॉट्सअप केलेलं आहे. त्यांचे पॅकेजेस किती आहेत, म्हणजे त्यांचं 14,100, 27,300 आणि 33,000चं पॅकेज आहे. म्हणजे ते त्याच्या ह्याच्यातनं वेगवेगळे हे देऊन ते फसवणुकीचा उद्योग त्यांनी या पुरोगामी कोल्हापुरात चालू केलेला आहे. तर त्यामुळे आम्ही त्यांना विरोध करण्यासाठी आणि त्यांना अटक करावी याची मागणी आम्ही रीतसर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे. याच्यानंतर आम्ही उद्या परत जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे पण जाणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आमची मागणी करणार आहे. त्यानंतर आम्ही निरनिराळ्या ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन त्यांचा हा कार्यक्रम कोल्हापुरात होऊ नये म्हणून जनजागृती करणार आहे. आमचा उद्देश काय हा आहे की जनजागृती करणे आणि समाज स्वास्थ्य बिघडू नये याच्यासाठी लोकांमध्ये चांगला हा जो सायंटिफिक टेम्परामेंट आहे जो कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 51 मध्ये सांगितलेला आहे तो सायंटिफिक टेम्परामेंट सर्व जनतेने जोपासावा याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्याच्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत. अन्यथा त्या ज्या चैताली हॉटेलमध्ये थांबलेल्या आहेत त्या चैताली हॉटेल समोर जाऊन आम्ही निदर्शने करणार आहे. त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहे. मग त्यावेळेला जर काही पोलिसांनी काही हे परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी हे प्रशासन असेल असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत. तरी त्यांना कोल्हापुरातून हुसकावून लावावं आणि जनतेने सुद्धा शान होऊन या ठिकाणी असल्या भूलथापांना बळी पडू नये, अंधश्रद्धेला थारा देऊ नये असं या ठिकाणी आम्ही सर्व पुरोगामी संघटना पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी सांगत आहोत. त्यांच्या कार्यक्रमामागे नेमकं कोणी आहे असं वाटतंय का? काही संशय आहे? त्यांच्या कार्यक्रमामागं एकमेव सगळ्यात मोठा जो माणूस आहे तो म्हणजे पैसा. म्हणजे ते जे पैसा आहे तो पैसा त्यांना पाहिजेला आहे. मग बाकीचे व्यक्ती असतील, राजकीय नेते असतील, त्या राजकीय नेत्यांचा आमच्या महिलांसकट सगळ्यांना त्रास होतो, हे केलं जातं. पण त्याच्यापेक्षा त्यांना हे सगळं माहिती आहे. कदाचित राजकीय नेत्यांना ते माहीत नसेल, कोणाचं नाव घेणं उचित नाही. पण त्यांना हे सगळं माहिती आहे की आपण फसवणूक करतो. कारण कुठलाही रिसर्च पेपर हा अंकशास्त्रावरती काढला गेलेला नाही. न्यूमरोलॉजी हा सायन्स आहे असं कुठेही म्हटलं गेलेलं नाही. पण त्यांना जे पाठीशी घालणारे किंवा त्यांच्या याला बळी पडलेले अजय देवगण सारखे जे नट आहेत ते जे म्हणजे तानाजी जो चित्रपट आला होता त्याच्या माध्यमातनं त्या अफवा पसरवत आहेत, समाजामध्ये चुकीचा मेसेज पाठवत आहेत. तेच सगळे लोक यांच्या मागं आहेत आणि त्यांना बळी पडणारे, त्यांच्याकडे जाऊन हे करणारे धनदांडगे लोक याच्यामध्ये आहेत असं आमचं मत आहे.